तू त्या टेम्पो खाली बसता मग म्हणतो का मी राहीन का चाल भाऊ माय पोरीला हाका मारते अशाक माझ्या गो झाली आता तू चांगली गवळण म्हणून घ्या अग जे तुम बिस्मिल्ला जरा बाहेर ये माय तुझ्या गफूर भाई पाहायला तसं नाही भाऊ मा एकदा पाहिल्या ना 20-25 बकऱ्या होत्या 20-25 बकऱ्या 7-10 बोकड्या हमकास राहतो तर त्यो गफूर भाई माझ्याकडे प्रत्येक सणाला बोकड्याने येत होता तर भाऊ बकऱ्या होत्या तेव्हा या गावचे लोक असे बोलायचे तुमच्या का बापाचे वावर आहे का ना आमच्या वावरात आले आणि तिकडे हाणान नाही सांभाळायचं तर इकून टाकावं आपल्या तंगडीला बांधाव भाऊ असा राग आला म्हाताऱ्याला पुऱ्या बकऱ्या राजूरच्या बाजारात नेऊन इकल्या भाऊ 2-4 दिवस झाले म्हणलं बकऱ्या होत्या तेव्हा दुधाची चहा प्यायची सव होती म्हणून शेजारणीची इथं दूध आणायला गेले भाऊ तर तिनं दूध तर नाही दिलं पण अशी बोलली भाऊ मला म्हणे रांड तुला लय दुधाची चहा प्यायची तर दुसरा बकऱ्यावाला नवरा कर म्हणे भाऊ घरी आले रळले पडले कानातले फुलं मोडले भाऊ आणि पुन्हा त्या राजूच्या बाजारात गेले 4,000 एक बकरी घेऊन आणली हिला घेऊन द्यायला कोण होतं का हिला घेऊन द्यायला पाहून होतं काय हिला घेऊन द्यायला ते मागचं पाहुणं होतं बा काय गॅरंटी घेतली भाऊ असा हुशार व्यापारी पाहुणा असा हुशार व्यापारी भाऊ असा सौदा केला या पाहुण्याला तर 12 वाजल्यापासून व्यापाऱ्याचा हात धरला असा रुमाला खाली तर संध्याकाळी 2 बोट मोडले तवा सोडला अशी गॅरंटी दिली भाऊ हिची अशी गॅरंटी दिली पहिल्या दोत्याला 5 किल्ले कशाची दिली भाऊ तिने एकच बोकड्या द्यायला भाऊ बाजारात न्याला तो खाटीक म्हणे केवढ्या द्यायचा म्हणलं 25,000 घेईन हा भाऊ तो खाटीक म्हणला याच्यासाठी सूर्यात कुठून आणा चालत नाही याच्यावर कोण आहे का तुम्ही आपण तर ऊसतोडीवाल्या बाय आहे ना आपण माहिले की ना हाव का ग हाव तू आपली मम्मी ना हाव ना बाय मी तुला कधी झालं ग मला तू आकाशाला का आणि करते तुला तिथं आणायचंच काम आहे का मा असा गरिबीचा संसार होता हो अशी दुखात झालं रे लेकरू लय दुखात झाली भाऊ मग ऑपरेशन झाल्यावर झाली भाऊ